आणि गाईज या ब्लॉगची एक स्पेशल खासियत अशी आहे की 4 वर्षापूर्वी हॅलो गाईज, वेलकम बॅक वन्स अगेन टू माय चॅनल. तर गाईज आता आपण आलेलो आहोत श्री एकविरा देवीच्या दर्शनाला, जो की कारल्यामध्ये स्थित आहे. तर गाईज आम्ही कारल्याला श्री एकविरा देवी जे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, प्लॅन असा बनलेला होता की आमचा जो शिवांश बाबू आहे त्याचा गोटा पण करायचा होता. तर त्याचं मुंडन करण्यासाठी आम्ही श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला एकविरा देवीचं दर्शन कसं घेणार आहोत ते दाखवणार आहोत आणि त्याच हिशोबाने आम्ही आमच्या शिवांश बाबूचा कसा मुंडन केलेला आहे ते दाखवणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ राहा आमच्यासोबत, तुम्हाला पण मजा येणार आहे ही व्हिडिओ बघण्यासाठी. आम्ही काय काय कसं काय दर्शन केलं व त्याचं मुंडन कसं केलं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर चला बिना टाईम वेस्ट करता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बोला श्री एकविरा माते की जय आणि या चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तुझा सोहला भरतय भारी, पालखी फुलानं सजली न्यारी. आईचा शृंगार बघाया भक्त येताना कारले डोंगरी. माऊली ग माझी माऊली ग, एकविरा आई माझी माऊ ग. आई तुझ देऊळ साजतय, गुल्लाले डोंगरा. पालखीला नाचिन गुलाल उरवू, सैताचे महिन्या. आई तुझ देऊळ साजतय, गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान. पालखीला नाचिन गुलाल उरवून, चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग. आई तुझ देऊळ साजतय, गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली. आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु. तर गाईज आताच आमचा श्री एकविरा देवीजीचं दर्शन करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे, आज संडे पण आहे आणि अतिशय रम्य असं इथे वातावरण आहे. जो आम्ही खाली होतो एवढी गरम वाटत होतं आम्हाला, तर इथे वरती आलो आम्हाला खूप एकदम थंड नॉर्मल एकदम मजाशीर हवेशीर जागा वाटत आहे. तर तुम्ही दर्शनासाठी जर येत असाल तर लवकरात लवकर या, जेणेकरून तुम्हाला गर्दी पण कमी भेटेल आणि जो वातावरण आहे तो पण थोडा थंडशीर भेटेल. जर तुम्ही लेट आले ना तर तुम्हाला खूप असं गरम होईल. तर जेवढा होऊ शकतं तेवढं लवकरात लवकर या श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी. कोरे कासनाचे मध्ये गो, कोरे कासनाचे मध्ये. गाईज तर आता चला आपल्या शिवांश बाबूच्या मुंडनसाठी जाऊया आपण. दर्शन पण करून झालेलं आहे. तर बघूया आता तो शिवांश बाबू कसा राहतो, त्याचा गोटा बिटा पूर्ण करणार आहोत. तर चला त्याच्या गोट्यासाठी जाऊया. माझा उधाणली मनी फिरती, हैया 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 हैया.
गाईस फायनली आपण श्री एकविरा देवीचं दर्शन देऊन खाली आलेलो आहोत. खूप मन भावूक झालेलं आहे गाईस एकविरा देवीचे दर्शन करून व बाबूचा पण मुंडन करून थोडा रडायला लागला. पण गाईस जसं की तुम्ही बघितलं असेल की त्याचा टकलू विकलू पूर्ण झालेलं आहे. तर आता तेच खाली आलेलो आहोत. आता थोडा जेवू बिवू मग पुढचा प्लॅन करून घरी निघू. तर गाईज आम्हाला आता एक कर्जतवरून फॅमिली भेटलेली आहे. तर चला ऐकूया त्यांना काय म्हणायचं आहे त्यांच्या एकविरा दर्शनबद्दल व ते कसं काय सेलिब्रेट करण्यासाठी इथे आलेले आहेत. तर चला ऐकूया. आम्ही सर्व कर्जतवरून आलो आहेत आणि सर्व फॅमिली आमची मेवणे सर्व आहेत. लहान मुलं आहेत आमचे सगळे सासरे आहेत. तर आम्ही एक देवदर्शनासाठी आलो आहे आणि एक एन्जॉयमेंट म्हणून फॅमिलीचा सर्व एकत्र एक बॉन्डिंग राहावी चांगली म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आहे. आणि हे माझे मेवणे आहेत त्यांचा बड्डे निमित्ताने आम्ही सर्व एक प्लॅन केला आहे. तर आता जेवण वगैरे आमचं चालू आहे ते सगळं होतं आहे आणि त्याच्यानंतर सगळे आम्ही दर्शन करणार मग जेवणार. आणि गाईज या ब्लॉगची एक स्पेशल खासियत अशी आहे की 4 वर्षापूर्वी पण मी इथे आलेलो होतो आणि तेव्हा हाच सेम शर्ट घातला होता गाईज मी. आणि 4 वर्षानंतर परत याच शर्टावर याच ब्लॉगमध्ये याच जागेवर आहे. तर गाईज या व्हिडिओला संपूर्ण जरूर बघा. तुम्हाला मजा येईल कसं एकविरा देवीचं दर्शन केलं आणि बाबूचं मुंडन केलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक व सबस्क्राईब माझ्यासाठी खूप किमती आहे व मला असेच व्हिडिओ करण्यासाठी खूप प्रोत्साहित करतं. तर चला जाऊया पुढे चा प्लॅन बघूया काय आहे आणि नंतर भेटूया पुऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गालानं फुलले झुलली तुझी माझी जन्मगाठ झुलली फुलली कशी गाली लाली गालानं फुलली लारान तुझ्या जीव हा माझा लाजून भिजून जा सुखाच्या सरी आयल्या घरी आईची कृपा हाय नजर लागो ना कुणाची मांजा इतकंच मागणं हाय. आई एकविरा माझी उभी पाठीशी हाय आई एकविरा माझी उभी पाठीशी हाय आई एकविरा माझी. Matre by signing off from here. Stay safe, take care and goodbye.